10 लाख रुपये महिना. किती? 10 लाख रुपये महिना. आपण आपले मुलं त्या शाळेत टाकू शकतो का? नाही टाकू शकत. मग आपले मुलं कुठे शिकणार? जिल्हा परिषदेमध्ये. आणि श्रीमंतांची मुलं कुठे शिकणार? त्या शाळेमध्ये. हा विचार म्हणजे हे जे आत्ता जी चाललेली परिस्थिती आहे ही संत रोहिदास महाराजांना त्या काळी कळली, त्या शतकामध्ये. म्हणून त्यांनी काय सांगितलं त्यांच्या वाणीमधून, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बडे सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. मला अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे, मला अशा प्रकारचं राज्य पाहिजे की ज्या राज्यामध्ये गरीब श्रीमंत जातीयतेचा भेद नसला पाहिजे. सर्व जातीचे लोक, सर्व धर्माचे लोक. म्हणजे पूर्वीच्या काळी होतं ना, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र हे चारही वर्णाचे लोक मला एका ठिकाणी बसलेले पाहिजे. सर्व जातीचे, सर्व धर्माचे माणसं एकत्र बसले पाहिजे. गरीब श्रीमंत एका ठिकाणी पाहिजे. हे अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे असे सांगणारे विद्रोही संत म्हणजे संत रोहिदास. किती अवघड असेल ना त्या काळी हे सांगणं. आता तुम्ही सांगा बरं, ब्राह्मणाच्या विरोधात जावा. त्यांचा अजून एक अभंग आहे बघा. ते असं म्हणतात, ब्राह्मण मत पूजिये. काय म्हणतात? ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण प्रवीण. म्हणजे जो कर्माने श्रेष्ठ आहे त्याचं तुम्ही पूजन करा, जो जन्माने श्रेष्ठ आहे त्याचं पूजन मला मान्य नाही. आता हे 1400 वर्षापूर्वी